सध्या सडलं हे खराब कंडिशनमध्ये मित्रांनो. मी कधी बी आतमध्ये जाऊ शकतो. तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो, याच्या खाली पोकळ आहे जागा. तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये जागा आथरलेलं आहे. जाळंच म्हणता येईल प्रकारचं. खूप मेहनत लागते हे जसं जाळं बनवायला पण. तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहो फेटरा या गावी. व्हिडिओ बघितले असतील तुम्ही सुरुवातचे. फेटरा हे गाव चारही बाजूनी जंगलात ओढलेलं गाव आहे. एकूण फेटऱ्याचे काही पोरं येऊ राहिले. आपण त्यांना जर विचारू तर ही फेटऱ्याची नदी आहे. कोणती नदी आहे मित्र आहे? कावेरी नदी आहे म्हणते. खोटा बोलता? कावेरी नदी काटेपूर्ण नदी आहे. तुमच्याच गावची आहे ना? मग माहीत ठेवायचं काटेपूर्ण नदी आहे. हे गाव आहे. तुम्हाला भेव नाही वाटत? हे कोण सगळं जंगलच जंगल का बिबटे येत होतं. इथं राहते तुम्ही. लाईन घेईन तर सगळं तुम्हाला नेटवर्क आहे या गावात? कोणत्या सिमचं आहे? जिओ. माशिम एअरटेल. मग आता बंद झालं सगळं नाही का? एअरटेल तर चाल. कोणता? वो तेरा खेत है? ये बटाई का खेत आहे मित्रांनो. याचं हे बटाईचं खेत आहे आणि याचं हे स्वतःचं खेत आहे. तर आता गावात जाऊ आपण. बघू शकता तुम्ही ही नदी आहे. जेव्हा नदीला जास्त पाणी असते मित्रांनो, तेव्हा ते ऑटोमॅटिकली मासोळ्या त्या प्रवाहात त्या जाळ्यात अडकतात तिथे आणि फसतात. आता जास्त पाणी नसल्या कारणाने मासोळ्या अडकत नाहीत. इथे बघू शकता मासोळ्याची दिशा डायरेक्टली त्या जाळ्यामध्ये पाठवण्यासाठी हे पूर्ण बांध बांधलेला आहे. काड्याने लोकांनी सर्व पाणी अडवलेलं आहे. मासोळ्या तिकडून आल्या की सर या दिशेने इकडून इकडे जाळी केलेली आहे. याच्यात जाऊन पडतात. म्हणजे आयतं वायतं डायरेक्ट भरायचंच काम मासोळ्या. मित्रांनो आता तुम्हाला ते जे मासोळ्या पकडायचं जे माणसाने बनवलेलं यंत्र आहे जाळ आहे, सापळा म्हणता येईल त्याला, काय जे काय ते मी तुम्हाला दौडून दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही. हे पावसाळ्यात बनवतात मित्रांनो, जेणेकरून मासोळ्या सरळ या दिशेने तुम्ही बघू शकता. या दिशेने मासोळ्या येतात डायरेक्टली आणि याच्यात येतात. याच्यातून पडून याच्यावरच राहतात आणि हे लोक येऊन याच्याहून डायरेक्ट आयतं वायतं उचलतात. म्हणजे जाळं लावायचं काम नाही, त्या साईडनं वाहून द्यायचं काम नाही मित्रांनो. तर याच्यासाठी हे बांधलेलं असते. आता याच्यावरती मी पाय देत नाही कारण खाली खूप खोल आहे. तरी ते तुम्ही साईडला पाय ते बघू शकता. सध्या सडलं हे खराब कंडिशनमध्ये मित्रांनो. मी कधी बी आतमध्ये जाऊ शकतो. मला जाम भीती वाटत आहे याच्याहून चालायची, कारण याच्या आतमध्ये कमीत कमी 5 ते 10 फूट आतमध्ये खोल रिकामी जागा आहे. काही नाही, ताटवे येतं. त्या साईडला जेवढं बघू शकता तेवढं त्या साईडला आहे आणि मला त्या साईडला कोणीतरी मासोळ्या पकडताना दिसत आहे मित्रांनो. अयो. तर मित्रांनो अशाच खतरनाक ब्लॉगसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कमेंट लाईक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे सतत ब्लॉग असे येत राहतील. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. फायनली मी हे जे सापळा होता, जाळं होतं, ते पूर्ण पार करून एंडला इथं आलेला हो. तर मासोळ्या डायरेक्ट याच्यावरून येतात, इथं येतात आणि इथं पडतात. इथं न पडता डायरेक्ट माणसं इथे रेडीच असतात. मासोळी याच्यावर आली की लगेच घेतात. या साईडला तुम्ही बघू शकता एक काका आहेत, ते मासोळ्या पकडत आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारण्याचा प्रयत्न करू. बघूया ते मूडमध्ये आहेत का. आता मित्रांनो इथून मी उडी मारणार. मी तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो, याच्या खाली पोकळ आहे जागा. तर तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये जागा पोकळ आहे. आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो काय दृश्य आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आतमध्ये हे माणसांनीच बनवलं आहे मित्रांनो मासोळ्या पकडायला. भीती तर वाटत आहे, पण तरी पण मी जातोय मित्रांनो आतमध्ये.
जाळ्याच्या आतमध्ये मित्रांनो साप पण होऊ शकतो, काही पण होऊ शकतो. तरी सुद्धा मी आतमध्ये चाललोय की तर नक्कीच मला वाटत आहे, परंतु काय करायचं आणले नाही. अरे रे रे मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप दूर आलेलो आहोत मित्रांनो याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे माणसांनी मासोळ्याला पकडण्यासाठी जाळं आथरलेलं आहे. जाळंच म्हणता येईल एक प्रकारचं. तर खूप मेहनत लागते हे जसं जाळं बनवायला. पण हे पावसाळ्यात यूज करतात, पावसाळ्यात वापरतात. तर आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, मी या जाळ्याच्या आतमध्ये आलेलो आहो. आत्तापर्यंत जाळ्याच्या वर होतो, आता जाळ्याच्या आतमध्ये आलेलो मित्रांनो. तुम्ही बघू शकता माणसांनी केलेलं जाळं म्हणजे सापळा रचलेला आहे, जेणेकरून मासोळ्या येतील आणि याच्यात फसतील आणि माणसांना ऐकवायचा मासोळा येतो. मेहनत करायचं काम नाही मित्रांनो. एकदा आथरला मासोळा ऑटोमॅटिक येणार, याच्यातून फसणार. याच्या आत नाही, तिथं वर फसणार, त्याची दिसते इथे फसणार, कारण पाणी वरून जाणार. मित्रांनो आता याच्या बाहेर निघतो मी. तर मित्रांनो तुम्ही काका बघू शकता, काकाचा शेजारीच वावर आहे. ते इथं कपडे धुवायला आलेत. इथं मासोळ्या गिसोळ्या पकडत असा काय? या साईडले मासोळ्या पकडतात. आणि ते ते काय केलेलं आहे मासोळ्यासाठी? तुमचंच आहे? तुम्ही बनवलं ते? हां हो ना. तर मित्रांनो आता काका नदीच्या त्या कोपऱ्यात आहेत म्हणून आपण त्यांच्या जवळ जाऊन बोलू शकत नाही. तर इथूनच आता मी वर जाणार आणि धानोरा या गावाला जायचं आहे मला, माझ्या मित्राच्या घरी. तर मला जातो मग काका, जातो म्हटलं. हो हो. काटेपूर्ण नदी आहे मित्रांनो. तर तुम्हाला नदीचा काहीतरी व्ह्यू खतरनाक दाखवणार, त्याच्यासाठीच मी धावपळ करत पळत चाललेला आहो. ते तिकडे बगळे बघू शकता मित्रांनो, किती खतरनाक बगळे उडालेले होते. तर असा नजारा मित्रांनो शोधून पण मिळत नाही आहे, जो मी तुम्हाला दाखवलेला आहे. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघू शकता किती खतरनाक नजारा आहे. तर हे गाव आहे मित्रांनो धानोरा गाव, आणि धानोरा हे गाव वाशिम जिल्ह्यामध्ये येते. आणि तुम्हाला जरी ते यायचं असेल मित्रांनो, तर वाशिमहून डायरेक्ट मंगरुळपीरला यायचं. मंगरुळपीरहून अकोला रस्त्याने आल्यावर महानवरून तुम्हाला हायवेने येता येते, रस्त्याने बार्शी टाकीवरून बी येता येते, महानवरून पण येता येते. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती साफ आणि क्लीन पाणी आहे. तर बस हेच तुम्हाला दाखवायला मला इथपर्यंत यायचं काम पडलं मित्रांनो. तर मित्रांनो जंगलामध्ये फिरता फिरता मी अशा ठिकाणी आलेलो आहो की तुम्हाला आता मी दाखवतो, एक खतरनाक गोष्ट दाखवतो मित्रांनो. समोर तुम्ही बघून तुम्ही सुद्धा चक्क दंग होसाल. अशी एक जागा आहे जंगलात मी फिरता फिरता तिथं आलेलो. तर तुम्ही माझ्या समोर बघू शकता, डायरेक्ट इथं बुरुंज आहे मित्रांनो. खूप भलं मोठं असं बुरुंज आहे, जिथून लोक सोनं काढून येतात असं म्हणतात लोक, पण नक्की मला काय माहिती नाही आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो मित्रांनो. इथे बुरुंज आहे आतमध्ये. बुरुंज म्हणजे काय असते तुम्हाला सर्वात आधी सांगतो. बुरुंज म्हणजे काय असते? बुरुंज म्हणजे पांढऱ्या मातीने बांधलेला एक किल्ला, एक घर असते मित्रांनो, जे तुम्ही इथे माझ्या समोर बघू शकता. जे जुन्या काळात पांढऱ्या मातीचे जास्तीत जास्त वापर करून घर बांधत होते ना, त्याला बुरुंज म्हणतात. तिथे सावकार लोक, मोठमोठे राजी लोक राहत होते. आणि ते त्यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर तिथलं जे सोनं नाणं होतं ते याच बुरुजात पुरून ठेवायचे, आणि ते आत्ताच्या लोकांना खोदकाम करताना सापडते मित्रांनो. त्याला बुरुंज म्हणतो. तर बुरुजामध्ये जाणं बरोबर नाही मित्रांनो. खूप मोठं बुरुंज बघू शकता तुम्ही यामागे, त्याच्यात सोनं नाणं सापडते. तर मी सोनं नाणं काढायला आलेलो नाही आहे मित्रांनो. काहीतरी आवाज येते तिकडे, तर मी इथं थांबत नाही आहे. तर मी चाललो मित्रांनो इथून. तुम्हाला जर असेच व्हिडिओ नवीन पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावात बुरुंज आहे का मित्र.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता धानोरा या गावात खूप जुनं असं मंदिर आहे हे इथे. तुमचं नाव काय का? प्रकाश येवले. प्रकाश शेवले. हो का? हे किती जुनं मंदिर आहे? 1990. मस्त आहे. मा मित्र आहे तिकडं. हां त्याला भेटलो चालला का? मस्त आहे ना. किती वर्ष पुराणे? 90. मित्रांनो तुम्ही बघू शकता 90 वर्षा जुनं हे मंदिर आहे. 1990. आता असेच छोटे मोठे मंदिरं वगैरे आम्ही गाव वगैरे तुम्हाला दाखवत असतो. खूप जुनं असं मंदिर मित्रांनो बघू शकता. हे धानोरा गावात मंदिर आहे.